नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो. आज आम्ही असा एक विषय घेऊन आलो आहे, तो कदाचित लोकांना वाटेल की हे लोकांना काहीतरी वेगळे मार्ग दाखवत आहेत, धार्मिकतेकडे घेऊन चालले आहेत, किंवा एखाद्याला असं वाटेल की उगाच काहीतरी नको ते थेरं सांगत आहेत. तर नाही, तसं नाही आहे. तर समजून घ्या. माझा विषय जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलात, म्हणजे ऐकलात, तर तुम्हाला समजेल की मी काय बोलतो आहे. तर काय होतं आहे, आजकाल आपण लग्न जमवण्यासाठी जातो मुलामुलींचं, तेव्हा आपल्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडून गेलेल्या असतात की त्याच्यामुळे आपल्या मुलामुलीचं लग्नाचा विषय थोडा रखडतो. आपण स्पेशली काय करतो, आपण आपली पत्रिका घेतो, ब्राह्मणाकडे जातो, ब्राह्मणाला दाखवतो आणि त्याला विचारतो, बाबा यांचा योग कधी आहे, काही शांती करायला हवे का? मग ब्राह्मण त्यांच्याप्रमाणे सांगतात की हो, शांती करावी लागेल असेल तर. हो, मी असं म्हणत नाही, तर नाही, ब्राह्मण नको माझ्यावर क्लेम करतील की आम्ही शांती करायला सांगतो. तर तसं नाही आहे. जर आवश्यक असेल तर ते नक्की सांगतील. त्याच्या व्यतिरिक्त योग आहे की नाही त्याही चांगल्या पत्रिका बघणारे असतात, ते सांगतात. माझा जो हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू आहे की बघा, प्रत्येक व्यक्ती ही परिपूर्ण नसते, पण काही व्यक्तींवर काही वाईट शक्तींचा परिणाम असतो, वाईट वेळेवरचा परिणाम असतो. आपण एखाद्या स्थानावरून गेलेलो असतो, त्या स्थानावरची वाईट शक्ती आपल्या पाठी असते. मग अशा ह्या वाईट ज्या शक्ती असतात, जी आपल्यावर आलेली घाण असते, ती घाण आपल्या शरीराला त्रास देते, पण आपल्याला ते समजत नाही. त्रास देते म्हणजे काय करते, तर ती अशा प्रकारे की एखादंच तुमच्याकडे स्थळ आलं आहे, मग काहीतरी वेगळं येतं, तुम्ही बघायला चालला आहेत, मग तुम्हाला वाटतं अरे जाऊ की नको, मनस्थिती चेंज होते. एखादी पत्रिका येते चांगल्या मुलाची आपल्याकडे, मग आपण विचार करतो ही श्रीमंत आहे, गरीब आहे, जाऊ की बघूया की नको बघूया. तर ही जी काही सायकोलॉजिकल चेंजेस होतात आपल्यामध्ये, ती जी घाण शक्ती आहे ना, ती तुम्हाला त्रास देते. तर त्या संदर्भात मला एक असं वाटलं की आपण हा एक व्हिडिओ करावा आणि ह्या अशा ज्या घाण शक्ती आहेत त्याचा जो दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो तो दूर करण्यासाठी लोकांना सांगावं की बघा, प्रयत्न करून झालं तर सक्सेसफुल होईल. ह्याचा अर्थ माझं असं म्हणणं आहे की सक्सेसफुलकडेच तुमची वाटचाल चालू होते जेव्हा तुम्ही हा विचार करता की हे मला करायला पाहिजे. कदाचित जर असेल घाण माझ्या अंगावर तर ती निघून जाईल, आणि नसेल तर काय प्रश्नच नाही, पण मला एका चांगल्या स्थानावर जाऊन येण्याचा अनुभव आला आहे. तर माझी अशी नम्र विनंती आहे की आपण आता मी जो व्हिडिओ पुढे सांगतो आहे तो काळजीपूर्वक बघा, शांतपणे बघा आणि विचार करा. बघा, असं एक स्थान आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला, गाणगापूर, श्री दत्त स्थान. आता तुम्ही म्हणाल, गाणगापूरचं दत्तस्थान आहे, आम्हालाही माहिती आहे, आम्ही किती वेळा गेलो आहे, कशाला फिरायला गेलो आहे, स्वामी समर्थांच्या मठात गेलो आहे, तुळजापूरला गेलो आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. तुम्ही गेलात, पिकनिकला गेलात. माझा संकल्प सांगतो की तुम्ही एका विशिष्ट कारणासाठी गाणगापूरला जा, एका विशिष्ट कारणासाठी. ते कसं, तर गाणगापूरला पहिली गोष्ट म्हणजे संगम आहे, दुसरी गोष्ट आहे श्री दत्तस्थान, तिथे दर्शन, तिसरी गोष्ट आहे कल्लेश्वर. आता हे कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो, ते काळजीपूर्वक बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरात न निघण्यापूर्वी एक श्रीफळ दत्तगुरूंना ठेवायचं की दत्तगुरू, माझ्यावर असलेली जी काय घाण असेल, काही वाईट शक्ती माझ्यावर आलेली असेल, कोणी काही माझ्यावर वाईट शक्ती पाठवलेल्या असतील, मी कुठल्या वाईट रस्त्याने गेलेलो असेल, वाईट रस्त्याने याचा अर्थ वाईट कर्म केलेलं नाही आहे, वाईट रस्ता म्हणजे जिथे अशी काही घाण होती आणि त्या रस्त्यातनं आपण गेलो आहे, पासआउट झालो आहे, पण आपल्याला त्याचा अनुभव नाही आला, पण ती शक्ती, तिथली जी काही होती शक्ती, ती आपल्याला त्रास देते. मग अशा ह्या ज्या शक्ती घाणेरड्या असतात, ह्या शक्तींना जर बाहेर काढून टाकायचं असेल, ज्या आपल्याला दिसत नाही आहे, बी फ्रँकली, ह्या आपल्याला दिसत नाही, पण ह्या आपल्यावर काम करतायत, आणि अशा शक्तींना बाहेर काढण्यासाठी सगळ्यात उत्तम स्थान आहे श्री क्षेत्र गाणगापूर. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक श्रीफळ ठेवायचं आहे आपल्या देवाऱ्याच्या बाजूला दत्तगुरूंच्या नावाने, आणि दत्तगुरूंना विनंती करायची आहे, दत्तगुरू, मला आपल्या इथे यायचं आहे गाणगापूरला दर्शनासाठी, तर माझी इथून सोय करा. मी प्रवास करतो आहे, माझा घरातून प्रवास पूर्ण करून मी परत घरी सुखरूप आलो पाहिजे.
तर जी काही वाईट शक्ती असते ती तुमच्या पायाशी घ्या, मी तुमच्या दर्शनात येतो, एवढा एक संकल्प करा, एक श्रीफळ ठेवा. तुम्ही कुठेही असा, मुंबई, पुणे, सातारा, कराड, कुठूनही तुमचा प्रवास सुरू करा. गाणगापूरला जा. गाणगापूरला गेलात की कुठेही काही पैसे खर्च करू नका. एका दिवसाचा प्रवास आहे भाऊ, एका दिवसाचा. सकाळी 6, 6:30, 7 वाजता गाणगापूरला मुंबई पुण्यामधनं गाड्या जातात, बाहेरूनही गाड्या येतात. गाणगापूर रेल्वे स्टेशनला उतरा, तिकडनं ती टमटम भेटते, ती पकडा. गाणगापूर स्टँडला याल तुम्ही, गाणगापूर स्टँडला याल. तिथून तुम्हाला एक शेअर रिक्षा मिळते संगमावर जायला. संगमावर जायला तुम्ही काय करायचं, संगमावर जायचं, जाताना आपले मोजके कपडे घेऊन जायचे, एका दिवसाचा ड्रेस. संगमावर जा. जाताना एक साधा जो आपण पितळेचा तांब्या असतो किंवा एखादं छानसं भांडं ज्याच्यातनं आपण आंघोळ करू शकतो असं भांडं घ्या, म्हणजे मग असतो तो मग घेऊन जा. जाताना गाणगापूरला जाताना हे गोष्टी घेऊन गेला की त्या संगमात जा आंघोळ करायला. संगमावर उतरल्यावर काय करायचं, त्या पहिल्या पाण्याला स्पर्श करायचा, पाय नाही ठेवायचा पाण्यात. पहिलं त्या पाण्याला स्पर्श करा हाताने, त्याला नमस्कार करा आणि नंतर त्या पाण्यात उतरा. आतमध्ये जाऊ नका. एक फूट 2 फूट आतमध्ये जा आणि ते पाणी जे आहे संगमाचं ते तुम्ही आपल्या अंगावर घ्या. डोक्यापासून ते पायापर्यंत गेलं पाहिजे आणि सतत हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे असं म्हणा आणि स्वामींचं नामस्मरण करा. त्या अशा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि कमीत कमी 20-25 तांबे तुम्हाला जितके घेता येतील तेवढे करा. आणि बघा तुमच्या शरीरातली जी काही घाण शक्ती आहे ना ती तुम्हाला कशी जाणीव करेल की अरे काहीतरी वेगळं वाटतं आहे, काहीतरी माझ्या बॉडीमध्ये लँग्वेज हे होते, चेंजेस होत आहेत. आणि ते जी प्रसन्नता आहे ना ती तुम्हाला जाणवेल की काहीतरी माझ्या अंगात होतं जेणेकरून मला काहीतरी वेगळं शरीरात जाणवतं. तर हे झालं पाणी घेणं. ह्या 20-25 तांब्यातनं तुम्ही आंघोळ केली, मग तुम्ही या तुमचे कपडे बदला. जर तुमच्याकडे एखादा स्पेअर कपडे असतील, म्हणजे कपडे जे तुम्ही मगाशी घातले होते कपडे, ते कपडे जे काय होते ते तिथे साईडला कुठेतरी टाकून द्या आणि दुसरे नवीन कपडे घाला. त्याच्यानंतर तुम्ही तिथे औदुंबराचा वृक्ष आहे त्याला एक 5 प्रदक्षिणा घाला. संगमाच्या बाजूला आहे तिथे 5 प्रदक्षिणा घाला, त्याचं दर्शन घ्या. त्याच्यानंतर तिथून नरसिंह सरस्वतींचं मंदिर आहे बाजूलाच त्या मंदिराचं दर्शन घ्या, नमस्कार करा. ते झालं, तुमची बॅग उचला आणि तिथून या आपल्या ह्याच्यावर भस्माच्या डोंगरावर या. तिथेही तेच करा. भस्माच्या डोंगराच्या इथे जायच्या अगोदर चपला बाहेर काढून ठेवा. भस्माच्या डोंगराच्या इथे पाय ठेवण्यापूर्वी त्यालाही नमस्कार करा, त्यालाही विनंती करा की बाबा मी आलो आहे, माझा नमस्कार स्वीकार करावा. आणि मग भस्माच्या डोंगरावर जा. पहिली उदी उचला, तिकडची मस्तकी लावा, थोडीशी उचलून तोंडात टाका. आणि मग जर तुम्हाला घेऊन यायची असेल घरी तर तिथे घेऊन येऊ शकता तुम्ही. तिथनं निघालात पर तिथे रिक्षा असतात, टमटम असतात, त्या टमटम पकडा, त्या नेऊन सोडते तुम्हाला दत्तस्थानाला. दत्तस्थानाला तुमचं काम आहे 12च्या अगोदर येणं, सकाळी 12च्या अगोदर आतमध्ये येणं. जेवढ्या लवकर येत आहे तेवढं आतमध्ये या. तिथे थोडा वेळ विश्रांती करा. आतमध्ये विश्रांती करा याचा अर्थ तिथे थांबा. 12:30च्या दरम्यान तिथे आरती चालू होते. आरती तुम्हाला दिसणार नाही, फक्त तिथे नगारा वाजलेला दिसेल. हा नगारा जेव्हा वाजतो त्याच्या अगोदर तिकडचे जे ब्राह्मण आहे ते तुम्हाला तिथली माहिती देतात की दत्तस्थानात काय करायचं, कुठे जायचं, कसं करायचं, ते सगळी माहिती देतात. तुमचं ध्येय काय आहे आता. जसा तो नगारा वाजायला लागला तुम्ही जे काही बाहेर तिथे भिक्षेसाठी पान देतात ते घ्या आणि इमिजिएटली बाहेर पडा. ज्या गेटने तुम्हाला बाहेर पडता येईल तिथून. आणि तुम्ही भिक्षा मागा. तुम्ही किती करोडपती आहेत मला माहिती नाही, मला काही घेणं देणं नाही, पण तुम्ही जर त्या दत्तस्थानाला जात आहे ना तिथे तुम्ही जात आहे ते खास भिक्षा मागायला. आणि ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्ही तिथे 3 जागी भिक्षा मागा, 5 जागी. तिथे लोक द्यायला बसलेत. तुम्ही फक्त हात पसरा आणि त्यांना सांगा भिक्षान देई. आणि तुम्हाला जे काही मिळेल तुमच्या नशिबाने ते तुम्ही घ्यायचं आहे, ते तिथून उचलायचं आहे. परत त्या दत्तस्थानाच्या आतमध्ये मंदिरामध्ये या, तिथे ते खा.
तिथल्या कचऱ्याच्या डब्यात तो कचरा टाका, जमिनीवर टाकू नका, नम्र विनंती आहे. ते झालं की तुमचं आता काय काम आहे, दर्शन घ्यायचं दत्तगुरूंचं. त्याच्यानंतर दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला जा. दत्तगुरूंचं दर्शन घेताना तुमची फक्त एवढीच डोक्यामध्ये कल्पना पाहिजे, ज्या काही वाईट शक्ती माझ्या शरीरावर असतील, माझ्या डोक्यावर आलेल्या असतील, माझ्या पूर्वकर्माच्या असतील, तर त्या सगळ्या वाईट शक्ती दत्तगुरू तुम्ही तुमच्या पायाशी घ्या. दत्तगुरू तुम्ही तुमच्या पायाशी घ्या आणि एवढी त्यांना विनंती करा आणि दर्शन घ्या. बघा, काही घेऊन जायची गरज नाही तिथे, नारळ फुलं काही गरज नाही आहे. तुमचं तिथे जाणं हेच दत्तगुरूंसाठी मोठी गोष्ट आहे. आणि दत्तगुरू जेव्हा तुम्हाला तिथपर्यंत बोलवत आहेत, ह्याचा अर्थ तुम्ही तिथे तुमच्या कामाला गेलेला आहे, तुमचं काम सक्सेसफुल झालेलं आहे. मग फक्त दत्तगुरूंचं दर्शन घ्या. तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये 5 फेऱ्या मारायला मिळाल्या तर 5 फेऱ्या मारा. तिथून तुम्हाला बाहेर निघायचं आहे आणि कल्लेश्वरला जायचं आहे. तिथून 1-1.5 किलोमीटर अंतर आहे. बाहेर आला की तिथे रिक्षा मिळतात कल्लेश्वरला जायला, 10-20 रुपये घेतात. आता हा व्हिडिओ किती वर्षांनी तुम्ही बघणार मला माहिती नाही, पण एक 10-20 रुपये घेतात. तर तिथे कल्लेश्वरला जायचं आहे. कल्लेश्वरला एक श्रीफळ द्यायचं आहे. तिथे शंकर स्थान आहे. त्या कल्लेश्वरला एक श्रीफळ द्यायचं आहे, त्याला नमस्कार करायचा आहे आणि तिथून बाहेर पडायचं आहे. ही तुमचं पूर्ण ही यात्रा झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल ही यात्रा कशी पूर्ण झाली, तर गाणगापूरच्या ज्या दत्तगुरूंनी ते सगळं हे केलेलं आहे, सिस्टीम केलेली आहे, ती सिस्टीम आपण कवर केली. आपण संगमावर गेलो, आपण दत्तस्थानावर गेलो, आपण कल्लेश्वरला गेलो. ही तिन्ही स्थानं म्हणजेच गाणगापूरचं दर्शन, अशी तिकडची आख्यायिका आहे. आणि हे तुम्हाला करायचं आहे. आणि हे पूर्ण होण्यासाठी तुमच्यामध्ये चिडचिड होणार, तुमच्याबरोबर जर कोणी असेल त्यांच्यावर वादावादी होणार, तुम्हाला असं वाटेल की अरे कोणीतरी माझ्याकडे पैसे जास्त लुटतं आहे, असे तुम्हाला अनुभव येतील आणि तुमचं म्हणतो ना मनस्थिती बिघडेल. पण घाबरू नका, ही बिघडवण्याचं कारणच ते आहे. दत्तगुरू तुम्हाला सगळं दाखवतील, चमत्कार आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढंच आहे, तुमचं डोकं शांत ठेवायचं आहे. तो पूर्ण यात्रा करायची आहे. तिथून तुम्ही मुंबईला डायरेक्ट येऊ शकता, पण खूप आपल्याकडे वेळ असतो. तर तुम्हाला तिथून अक्कलकोटला जाता येतं. अक्कलकोटला जायला काही 200-250 रुपये घेतात टमटमवाले. तर अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. वटवृक्षाच्या इथे दर्शन घेतलात की तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर समाधी मठ आहे, तिथलंही दर्शन घ्या. लोकांचं कधी कधी काय होतं, आम्ही वटवृक्षाला गेलो होतो आणि दर्शन घेऊन आलो, मग आम्ही विचारतो अरे समाधी मठाला गेलं, नाही आम्हाला माहितीच नाही. तर बी फ्रँकली वटवृक्षाच्या इथे दर्शन घ्या, स्वामींना नमस्कार करा. तेही काही मागत नाही तुमच्याकडे, तुमचं जाणं हेच मोठी गोष्ट आहे. आणि समाधी मठालाही दर्शन करा, तिथेही दर्शन घ्या, नमस्कार करा, आशीर्वाद घ्या आणि या. आणि पुढील 14-15 दिवसात ना तुमच्या प्रगतीचे घोडे कसे धावतात ते अनुभव घ्या. प्रगतीचे घोडे कसे धावतात. आणि ज्या विषयासंदर्भात मी हा व्हिडिओ बनवला आहे की आपलं लग्न जमत नाही, अडचणी येतात, तर तो विषय तुम्ही फक्त दत्तगुरूंच्या पायी सोडल्यावर तो विषय बघा कसा काम करतो. मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करणार कदाचित, मला तो मी वाटतं. दत्तगुरूंची इच्छा असेल तर तुम्ही माझा सबस्क्राईब कराल चॅनल. मला माहिती नाही, केला तर चांगली गोष्ट आहे, नाही केलं तरी काही हरकत नाही. मी कधी कोणाला फोर्स करत नाही आहे. पण माझं एक ध्येय आहे की बघा, तुम्ही खूप कष्ट झालेले असतात तुम्हाला म्हणजे तुम्हाला, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या भावंडांना, की अरे ह्याचं मी लग्नाचं ठरवतो आहे पण होत नाही, एवढी बिघडे येतात, पोरगी बघतोय, असं सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन गाणगापूर आहे. बघा, जाण्याचा प्रवास खर्च आहे, सगळं ते दत्तगुरू सगळी सोय करतील. पण तुमची जर वेळ खराब असेल ना, तर तुम्ही 6-6 महिने पण दत्तगुरूंच्या स्थानावर जाऊ शकत नाही, हे मी लिहून देतो. तुमच्याकडे पैसा आहे मुबलक तरीही तुम्ही जाऊ शकत नाही, कारण दत्तगुरूंची तिकडनं ऑर्डर लागते. तर प्लीज लक्षात ठेवा, दत्तस्थानाला जात आहे, पिकनिकला जात नाही, तर मनस्थिती चांगली ठेवा. कोणतंही व्यसन करू नका त्या दिवसामध्ये. तंबाखू गुटखा काय खात असाल तर करू नका. चांगल्या स्थानाला जात आहे तर तेवढं पवित्र शरीरामध्ये ठेवा आणि पवित्र दृष्टिकोन ठेवा. मनामध्ये पहिला पवित्र दृष्टिकोन ठेवा आणि त्या स्थानावर जा. बघा, तुमचं काम सक्सेसफुली होईल. आणि मला आशा आहे की हे सगळं सक्सेसफुली झाल्यावर कदाचित तुम्हाला जर इच्छा झाली तर मला फोन करा आणि फक्त सांगा की सर तुमचा तो व्हिडिओ पाहिला होता आणि मी हे केलं आणि माझं काम सक्सेसफुल झालं.
त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने वाटेल की दत्तगुरूंनी मलाही आशीर्वाद दिला होता जेव्हा हा मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा. तर माझी नम्र विनंती आहे, कोणी रागावू नका. याच्यात कोणत्याही प्रकारची लोकांना भूलथापा नाही आहे. लोकांना एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी, आणि मला आशा आहे की हा मार्ग सुंदर आहे. बघा, प्रयत्न करू. धन्यवाद.